येताय ना, नक्की येताय ना, येताय की करायला घेतोय कारण मी उद्या चाललो आहे साक्षीच्या लग्नासाठी. कुठे चाललोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी निघालो आहे नाशिकला जाण्यासाठी. चला मंडळी, आता वाजले आहे रात्रीचे 12:30 आणि मच्छर मला खूप चावले हे बघा. आणि आता मी पॅकिंग करायला घेतोय कारण मी उद्या चाललो आहे साक्षीच्या लग्नासाठी चाललोय. हे सगळ्यांना माहिती कोणाच्या लग्नासाठी चाललोय, कोणाच्या. तर मी चाललो आहे साक्षीच्या लग्नासाठी. तर त्याचीच मी आता बॅग पॅक करतोय. काही कपडे घेतले गेलेले, काही माझ्याकडे होते, ते सर्व पॅक करून मला निघायचं आहे आता. मी बाकी सर्व तुम्ही पुढे टाईम लॅप्समध्ये बघा. तोपर्यंत मी माझी बॅग पॅक करतो, लग्नाला जायचं म्हणून. खूप एक्सायटेड आहे लग्नाला जाण्यासाठी. चला तोपर्यंत मी बॅग पॅक करतो आणि सगळं पुढे टाईम लॅप्समध्ये तुमच्यासोबत पुढे शेअर करतो. Next day. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता वाजले आहे 8:30. मी तेव्हाच घरातून निघालो, तेव्हाच मी शूट केली की चला मी चाललो आहे कुठं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती चाललो कुठे मी चाललो आहे साक्षीच्या लग्नासाठी. तर तुम्ही येताय ना, नक्की येताय ना, येताय की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता मी निघालो आहे जाण्यासाठी. पण आज माझं आहे पहिले फील्ड वर्क. ते पण मला ठाण्याला जाऊन फील्ड वर्क करायचं आहे. फील्ड वर्क झाल्यानंतर मग मी संध्याकाळी निघणार आहे. मग थोडंफार फील्ड वर्क केल्यानंतर मग मी अजून माझी हेअरकट बाकी करायचा, तो पण करायचा आहे. बघू आता टाईम जर मिळाला, लवकर काम संपलं तर मग हेअरकट करूनच निघणार मी. परत मग नाशिकला जाणार, तिकडे हेअरकट करणार, परत टाईम जाणार. तर बेटर इज तुम्ही ते सर्व करूनच इथून निघणार. पॅकिंग झाली आहे. काल जो कुर्ता घेतला तो पण परफेक्ट बसला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे आता. आणि फक्त आता जायचं आहे लग्न घरी जायचं आहे. तर आपण जाऊया. म्हणजे लग्नघर आहे कुठं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती कुठं असेल ते. तर चला मग आता आपण निघूया इथून. आता पहिले तर मी चाललो आहे सोनीताई त्यांच्याकडे, म्हणजे मायरान त्यांच्याकडे. मला बॅग ठेवायची कारण की माझं फील्डवर्क आहे ठाण्याला. तर मी बॅग तिथं ठेवणार आणि मग कामासाठी जाणार. आणि ते झाल्यानंतर मग परत माझी बॅग घेऊन मी निघणार परत नाशिकला जाण्यासाठी. सो तोपर्यंत आता आपण जाऊया फटाफट, कारण की अर्धा तास लागेल मला पोचायला. 2 तास आहे. मी थोडंफार गप्पा पण मारेल घरात बसून. तर मग आपण भेटूया घरी गेल्यावरच. लेट्स गो. मंडळी, मी चाललोय आता फील्डवर. पण विचार केला की फील्डवर जायच्या आधी माझ्याकडे टाईम आहे. आता वाजले 11:30. तोपर्यंत मी जाऊन कटिंग करून घेतो. मग आपण नंतर भेटूया फील्डवर जाताना. थोडंसं गरज आहे हेअरकट करायची. हेअरकट करूनच जाऊया, म्हणजे तिथं गेल्यावर मला एवढं टेन्शन नाही राहणार की हेअरकट करायचा. तर आपण जाऊया, चला फटाफट जाऊया, हेअरकट करूया. मग मी तुम्हाला नंतर पुढे गेल्यावर भेटतो. A few moments later. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी, जे लोक आम्ही जेव्हा याच्यासाठी जात होतो मीटिंगसाठी बाहेर, तेव्हा आम्हाला ते बोलायचे की तुम्ही खूप फिरतात, तुमची मजा आहे, तुम्हाला फिरायला भेटते. पण त्यांना हे पण बघितलं पाहिजे की जेव्हा फील्डवर्क असतं तेव्हा आम्ही भर उन्हाचं, म्हणजे दुपारी 12 वाजेचं ऊन असेल तरी पण आम्हाला रस्त्यात असं फिरावं लागतं. सो मार्केटिंगमध्ये जॉब करणं इझी नसतं. मला हे त्यांना सांगायचं होतं की जस्ट आम्ही नुसतं फिरत नसतो, तर आम्ही उन्हामध्ये सुद्धा काम करत असतो. हे प्रत्येकजण करू शकतं, पण त्यासाठी स्वतःहून तयारी केली तर सगळ्याच गोष्टी करता येतात. याचेच पुढचे हे काही क्लिप्स आहेत, जे उन्हामध्ये आम्ही एवढं पॅक करून फिरत होतो आणि एवढी गरम होतो ना त्या टायमाला. पण ठीक आहे, काम आहे, मजा येते काम करायला, म्हणून आम्ही करतो.
A few moments later. मला सकाळी बोललो होतो निघताना की मी जाऊन कटिंग करायला चाललोय, पण मला अर्जंटली कॉल आला, मला फील्डवर जायचं होतं, त्यामुळे मी गेलो. आणि आत्ता संध्याकाळी वाजले आहे 6ला 5 कमी आहे. आणि आत्ता मी विचार केला की चला पहिले कटिंग करून घेऊया. कटिंग झाल्यानंतर मग मी भेटतो तुम्हाला. मग मी निघणार आहे नाशिकला जाण्यासाठी. चला मग तोपर्यंत आपण कटिंग करतो मी. तोपर्यंत सर्व तुम्ही पुढे कटिंगचे व्हिज्युअल्स मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. बघूया आज कशी करायची, कारण मला थोडंसं लूक हवं आहे वेगळं. चला मी सर्व तुमच्यासोबत पुढे शेअर करतो. लेट्स गो. येत आहे ना तुम्ही पण. कुठं चाललोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. चला मी निघालो आहे नाशिकला जाण्यासाठी. आणि कशासाठी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी चाललो आहे साक्षीच्या लग्नासाठी. आणि मी लवकरच जाणार होतो, पण असं झालं की मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला थोडंसं लेट झालं यायला. आणि मग त्या सोनीताईन ते तेवढ्यात निघून गेले. आणि त्याच्यानंतर 1-1.5 तासानंतर मी आलो. आता मी त्यांच्यासोबतच जाणार होतो जाताना. पण ठीक आहे, चला मी आता चाललो आहे लोकलने. ॲज युजल मला आवडतो प्रवास करायला लोकलचा. आता मी लोकलने जातो आहे. आणि गरम पण खूप होतं आहे, तर आता फटाफट निघूया इथून. आणि हो, येत आहे ना तुम्ही पण. चला मग जाऊया आपण साक्षीच्या लग्नाला. आणि माझा बॅग आणि ते सर्व गेले. माझ्या फक्त गळ्यात एक छोटीशी बॅग आहे, तेवढीच मला घेऊन जायची आता जाताना. सो माझ्या बॅगी सगळ्या गाडीत गेलेलं आहे. मग टेन्शन फ्री म्हणून मी आता निघतो इथून. चला मग आता निघूया आपण इथून. तो फटाफट हे लॉक करतो आणि निघतो. लेट्स गो. बबाय. आणि आपण भेटूया. सॉरी बबाय नाही, आता आपण भेटूया रस्त्यामध्ये. लेट्स गो. मंडळी मी आता पोहोचलो आहे कसाऱ्याला. आणि कसाऱ्यावरून मी आता चाललो आहे नाशिकला, ते पण टॅक्सीने. चला मग आता आपण जाऊया. मग तुम्हाला मी नंतरच भेटतो. थोडा आवाज पण जास्त, तर माझा आवाज काय येणार नाही तुम्हाला. तर लेट्स गो.